एकाच गाडीमधून त्यांचा प्रवास एकत्रितपणे मध्ये ही संपूर्ण महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची जी आहे ती निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांबरोबर ही बैठक सुरू होताना पाहायला मिळते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने कुठेही ही मतदार याद्यांमध्ये फेरफार होऊ नये याकरता ही संपूर्ण बैठक जी आहे ती महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होताना पाहायला मिळतात। प्रामुख्याने या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबतच्या बैठकीमध्ये आपण पाहू शकतो की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील सामील झालेले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आणि त्या सगळ्या संदर्भातले प्रश्न जे आहेत ते त्यांनी उपस्थित केलेले होते आणि ही सगळी यादी जी आहे त्या सगळ्या याद्या ज्या आहेत त्या तपासण्याचे आदेश जे आहेत ते आपल्या कार्यकर्त्यांना दिलेले होते। या सगळ्या आदेशानंतर खरं तर संपूर्ण एक सविस्तर आढावा जो आहे तो कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना दिलेला होता आणि त्यानंतर मनसे नेत्यांचं एक शिष्टमंडळ जे आहे ते निवडणूक अधिकाऱ्यांची त्यांनी भेट सुद्धा घेतलेली होती आणि या सगळ्या भेटीनंतर आता मात्र महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते मंडळी जे आहेत ते आता मुख्य निवडणूक अधिकारी असलेले एस चोकलिंगम यांची भेट घेण्याकरता या ठिकाणी दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या सगळ्या मंत्रालयामध्ये तैनात करण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की आज मंत्रिमंडळाची बैठक देखील आहे आणि त्या अनुषंगाने हा संपूर्ण पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी वाढवण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच एक महाविकास आघाडीकडनं हे पहिल्यांदाच असा प्रयोग जो आहे तो सर्व नेते मंडळी मुख्य राज्याचे निवडणूक आयुक्त जे आहेत एस चोकलिंगम यांना भेटण्याकरता या ठिकाणी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। इथून राहुल गांधी यांनी पहिल्यांदा संपूर्ण या मतदार याद्यांच्या घोळाच्या संदर्भात पत्रकार परिषद घेतलेली होती आणि या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये कशा पद्धतीने भाजपकडनं सगळ्या निवडणुकीमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ करण्यात येतोय अशा पद्धतीचे आरोप जे आहेत ते राहुल गांधी यांनी भाजपवरती लावलेले होते आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोग कशा पद्धतीने मदत करतंय हे सगळं दाखवण्याचं काम जे आहे ते राहुल गांधी यांनी केलेलं होतं आणि या सगळ्यानंतर आपण पाहू शकतो की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या महाराष्ट्रात येऊ घातलेल्या आहेत आणि या सगळ्या निवडणुकीच्या निमित्ताने आता मात्र संपूर्ण काटेकोरपणे काळजी जी आहे ती महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या ठिकाणी होताना सध्या पाहायला मिळत आहेत आणि महाविकास आघाडीच्या शरद पवार आता इथे दाखल झालेले आहेत। 7व्या मजल्यावर सभागृहामध्ये हे शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। त्यासाठी आता शरद पवार हे देखील इथे दाखल झाले। एका मोठ्या कालावधीच्या नंतर शरद पवार जे ते मंत्रालयामध्ये आलेले आहेत। 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार त्यावेळेला मंत्रालयामध्ये येत होते, मात्र त्यानंतर मंत्रालयाला आग लागलेली होती त्यावेळेला आढावा घेण्यासाठी ते आलेले होते आणि त्यानंतर आता एका मोठ्या कालावधीच्या नंतर शरद पवार हे मंत्रालयामध्ये आलेले आहेत। शेकापचे नेते जयंत पाटील सुद्धा यावेळेला त्यांच्यासोबत या दृश्यांमध्ये आपण या ठिकाणी पाहताय। एकूणच मतदार याद्यांमधला घोळ, मतचोरी या सगळ्या मुद्द्यांवरून सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत आहे। शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते या शिष्टमंडळामध्ये सहभागी आहेत। एकूणच या सगळ्या मुद्द्यावरून एक दबाव निर्माण करण्यामध्ये विरोधी पक्ष यशस्वी होताना पाहायला मिळतोय। या सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये म्हणजे फक्त महाविकास आघाडीच नव्हे तर इतरही पक्ष जे महाविकास आघाडीमध्ये सहभागी नाहीत अशा छोट्या पक्षांचे नेते देखील या शिष्टमंडळामध्ये सहभागी आहेत। त्याचबरोबर राज ठाकरे हे देखील या एकाच मुद्द्यावरून एकत्र आलेले आहेत। एकत्रितपणे हा मुद्दा निवडणूक आयोगासमोर किंवा महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडला तर तो अधिक प्रभावी ठरेल असं राज ठाकरे होताना पाहायला मिळते। या सगळ्या भेटीमध्ये वेगवेगळे मुद्दे जे आहेत निवडणुकीच्या संदर्भात हे सर्व विरोधी पक्षातले प्रमुख नेते मंडळी जे आहेत ते मांडणार आहेत आणि या सगळ्या प्रश्नांना कशा पद्धतीने निवडणूक आयोगाकडनं उत्तर देण्यात येणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आता मात्र आपण पाहू शकतो की विरोधकांची एकजूट जी आहे ती झालेली असल्याचं पाहायला मिळतंय। मतचोरीच्या मुद्द्यावरतून एकमत जे आहे ते विरोधकांचं झालेलं आहे आणि या सगळ्या मतचोरीच्या मुद्द्यावरतूनच आता या मंत्रालयामध्ये 7व्या मजल्यावरती सभागृह परिषदेच्या हॉलमध्ये सध्या विरोधी पक्षांची बैठक जी आहे ती निवडणूक आयुक्त राज्याचे निवडणूक आयुक्त आहेत एस चोकलिंगम यांच्यासोबत होताना सध्या आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच पहिला मतचोरीचा मुद्दा जो आहे तो विधानसभेच्या निवडणुकीनंतर
त्यानंतर जे निवडून आलेले आमदार आहेत माळशिरसचे उत्तमराव जानकर यांनी उपस्थित केलेला होता आणि त्यानंतर त्यांनी एक आंदोलन सुद्धा उभं केलेलं होतं आणि त्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी यांनी मात्र सातत्याने पाठपुरावा करत पत्रकार परिषदा घेत कशा पद्धतीने मतचोरी झालेली आहे या सगळ्या संदर्भाचे पुरावे जे आहेत ते पत्रकार परिषदेमध्ये समोर आणलेले होते आणि त्यानंतर आता मात्र या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आता मात्र महाविकास आघाडी संपूर्ण आता ऍक्टिव्ह मोडवरती आलेली आहे आणि या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारे मतचोरी किंवा मतदार याद्यांमध्ये घोळ होऊ नये याकरता सजग झालेली आहे आणि आता मात्र या सगळ्या नेत्यांची जी आहे ती बैठक जी आहे ती मंत्रालयामध्ये होताना सध्या आपल्याला पाहायला मिळतात। मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आता 7व्या मजल्यावरती मंत्रालयाच्या आपल्याला पाहायला मिळतोय कारण की आज मंत्रिमंडळाची एकीकडे बैठक सुरू असताना दुसरीकडे मात्र या ठिकाणी ही संपूर्ण मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राज्याचे त्यांच्यासोबत बैठक होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। शरद पवार असतील, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे हे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण की या सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा भरघोस असं मतदान मिळालेलं होतं आणि जवळपास 200हून अधिक जागा ज्या आहेत त्या महायुतीने निवडून आणलेल्या होत्या आणि तर ही दोन दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहत आहे। नेते जे आहेत ते आता सभागृहामध्ये पोहोचत आहेत तर दुसरीकडे संजय राऊत आणि बाळा नांदगावकर वायबी चव्हाण सेंटरमध्ये काही वेळातच पत्रकार परिषदेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या आयोजनाची जबाबदारी संजय राऊत यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे। तर ज्या ठिकाणी पत्रकार परिषद होते वायबी चव्हाण सेंटरमध्ये तर त्या ठिकाणी संजय राऊत आणि बाळा नांदगावकर आणि दुसरीकडे मंत्रालयामधल्या 7व्या मजल्यावर महत्त्वपूर्ण बैठकीला आता काही वेळातच सुरुवात होईल। सगळे सर्वपक्ष शिष्टमंडळ आता मंत्रालयामध्ये दाखल झालेलं आहे आणि 7व्या मजल्यावरच्या सभागृहामध्ये ही बैठक होणार आहे। निवडणूक अधिकारी काही वेळातच या ठिकाणी पोहोचतील। मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्यासोबत ही बैठक होईल। नेते आपलं काही म्हणणं या ठिकाणी मांडतील, त्यासोबत निवेदन या ठिकाणी दिलं जाईल आणि त्यानंतर हे नेते वायबी चव्हाण सेंटरमध्ये पोहोचतील। तिथे पत्रकार परिषद होईल आणि सगळे नेते या सगळ्या मतचोरीच्या मुद्द्यावरून आपलं मत, आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करणार आहे। तर दुसरी दृश्य आहेत ती म्हणजे वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी या पत्रकार परिषदेची तयारी। तर हेच ते निवेदन आहे जे राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना इथे दिलं जाणार आहे। तर ही निवेदनाची कॉपी आपण या ठिकाणी पाहत आहोत। मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना हे निवेदन दिलं जाणार आहे। या एका मुद्द्यावरून सर्वपक्षीय नेते या ठिकाणी एकवटलेले आहेत। मंत्रालयामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची सर्वपक्षीय शिष्टमंडळाची बैठक होते। निवडणूक अधिकाऱ्यांना एकत्रितपणे इथे निवेदन दिलं जाणार आहे। तर ही दोन दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहताय। काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मंत्रालयामध्ये पोहोचलेले होते। ज्या ठिकाणी बैठक होतीये त्या ठिकाणी एकत्रितरित्या ते पोहोचलेले होते। तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते संजय राऊत आणि त्यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर। महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून संजय राऊतांकडे पाहिलं जात असलं तरी ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात, एकत्र येतील असं सूचक विधान सुरुवातीला संजय राऊतांनी केलेलं होतं आणि त्याच्यानंतर ज्या काही घडामोडी घडल्या त्या घडामोडींचे अपडेट सुद्धा संजय राऊत यांच्याकडून प्रत्येक दिवशी जे आहे ते मिळत होते। आणि काल संजय राऊत यांनी केलेलं एक महत्त्वपूर्ण विधान, त्यांनी म्हटलेलं होतं की तुम्हाला एक ब्रेकिंग न्यूज द्यायची आहे, ती म्हणजे राज ठाकरे यांना काँग्रेससोबत जाण्यामध्ये काही एक अडचण नाही असं राज ठाकरेंचं म्हणणं, ही त्यांची भूमिका आहे, मात्र निर्णय घेतलेला नाही असं संजय राऊतांनी म्हटलेलं होतं। आणि त्याच्यानंतर